प्रथम पहलगाम, नंतर शिर्डी साई मंदिराला बॉम्ब निवडून देण्याच्या धमकी मेलनं खळबळ। धमकी मेलमध्ये अनेक विसंगता असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। तरीही सुरक्षेसाठी साई संस्थानची यंत्रणा तैनात। 2 मे रोजी आलेल्या धमकी मेलच्या अनुषंगाने शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल, सर्व प्रकारे तपास सुरू। भाविकांच्या सुरक्षेला साई संस्थानकडून प्राथमिकता, भाविकांनी घाबरण्याचं कारण नाही, साई संस्थानचं आवाहन। जगप्रसिद्ध शिर्डीच्या साईबाबा मंदिराला पाईप बॉम्ब निवडून देण्याची धमकी देणारा ईमेल साईबाबा संस्थानला प्राप्त झाला। हा ईमेल अजित जक्कुमोल्ला या नावाने पाठवण्यात आला असून त्याचा IP ॲड्रेस कर्नाटकमधील असल्याचा प्राथमिक तपासात उघड झालाय। हा धमकीचा मेल 2 मे रोजी मिळाल्यानंतर साई संस्थानकडून तातडीने खबरदारीचे उपाय राबवण्यात आले असून संपूर्ण सुरक्षा यंत्रणा अलर्ट करण्यात आली आहे। साई संस्थानला प्राप्त ईमेलमध्ये फर्स्ट पहलगाम, नंतर शिर्डी असा मजकूर असून त्यामध्ये तामिळनाडूतील जफ्फार सादिक आणि जफ्फार सईद या 2 आरोपींची गुन्ह्यातून मुक्तता करण्याची मागणी करण्यात आली आहे। साई संस्थान प्रशासनाने या धमकी मेलची अधिकृत पुष्टी दिली असून शिर्डी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 351(4) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला। तसेच या प्रकरणी तपास सुरू असून महाराष्ट्र पोलिसांकडून देखील खबरदारी घेतली जाते। अजित डोकुमोला नावाच्या व्यक्तीने काल साईबाबा संस्थानला मेल पाठवून बाबांचं मंदिर जे आहे ते बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिलेली होती। त्यामध्ये जो कंटेंट आहे त्यांनी म्हटलेलं आहे, आम्ही यापूर्वी आपल्याला अनेक मेल पाठवलेले आहेत, परंतु अशा प्रकारे कोणताही धमकीचा मेल जो आहे तो यापूर्वी संस्थानला प्राप्त झाला नाही। मेलमध्ये जे कंटेंट आहे, जे संदर्भाने उल्लेख आहे तो तामिळनाडू राज्यातला आहे, त्यामुळे तामिळनाडू गव्हर्नमेंटला तो मेल जो आहे तो फॉरवर्ड केलेला आहे। त्यांनी बी प्राथमिक माहिती घेतली तर ते फेक असल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं फोनवरच जे आहे ते। जरी तो फेक असला तरी सुरक्षेच्या दृष्टीने जे आहे ते सर्व उपाययोजना करण्यात आलेले। संस्थांची जवळपास 1000ची सिक्युरिटी आहे। त्याचप्रमाणे अहमदनगर येथून अहिल्यानगर येथून BDDSचं पथक आलेलं आहे। संस्थांचं सुद्धा BDDSचं पथक आहे। या पथकाने रात्री सर्व छाननी केलेली आहे। त्याचप्रमाणे सर्व आपले संस्थांचे गेट आहेत मंदिरात दर्शन करण्यासाठी येण्याचे, त्या गेटवर जे आहे ते सुरक्षा यंत्रणा अलर्ट केलेली आहे आणि सर्व भक्तांची जी आहे आत मंदिरात दर्शनात येताना सर्व छाननी करून दर्शनाला येत आहे। सर्व साई भक्तांना आपल्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो की संस्थांची सर्व यंत्रणा आहे, सुरक्षेची यंत्रणा जी आहे ती भक्कम आहे। सुरक्षेचे सर्व उपाय जे आहेत ते योजलेले आहेत। आपण कोणत्याही मनामध्ये भीती न बाळगा जे आहे ते श्री साईबाबांच्या दर्शनासाठी यावं। मेल आल्यानंतर साईबाबा संस्थाने काय पाऊल उचललं? मेल आल्या साईबाबा संस्थांचे जे दर्शनासाठीचे जे गेट्स जे आहेत सर्व संस्थांचे मंदिरात दर्शनासाठी येण्याचे गेट जे आहेत त्या ठिकाणी भक्तांची जी आहेत ती त्यांचे मोबाईल्स, त्यांच्या बॅग्स जे आहेत ते त्यांची तपासणी करून त्यांना आत सोडण्यात येत आहे। सर्व संस्थांची जी संरक्षण यंत्रणा जी आहे त्यांना सुद्धा अलर्ट राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। आणि सुरक्षेची उपाययोजना म्हणून नंतर जो मेल आलेला आहे त्याची खात्री करणे, त्याची पुढील चौकशी करावी म्हणून शिर्डी पोलीस स्टेशन येथे संस्थांच्या वतीने संरक्षण अधिकारी यांनी FIR दाखल केलेला आहे। वर महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बल, निवृत्त शस्त्रधारी सैनिक तसेच साई संस्थानचे 2000हून अधिक सुरक्षा कर्मचारी सतर्क झालेत। मंदिर परिसरात भाविकांची तपासणी अधिक काटेकोर करण्यात येत असून बॅग स्कॅनरच्या सहाय्याने सर्व वस्तूंची तपासणी केली जाते। गेल्या काही वर्षात साई संस्थानला अशा प्रकारचे धमकीपत्र किंवा मेल 2 वेळा प्राप्त झाले होते, मात्र प्रत्यक्षात कोणताही अनुचित प्रकार घडलेला नसला तरीही खबरदारीचा उपाय म्हणून संस्थान आणि सुरक्षा यंत्रणा सज्ज असून भाविकांची सुरक्षितता यासाठी प्रथम प्राधान्य असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं। ब्युरो रिपोर्ट SP 24 तास शिर्डी।